करायचंय तुम्हाला? दाखवा बँक निफ्टी दाखवलं तरी चालेल किंवा गोल्डवर दाखवलं तरी ठीक आहे, बँक निफ्टी बघूयात, मग गोल्डवरती पण जाऊयात आपण. ठीक आहे. चालेल. मला सिंपल आहे, इंडिकेटर आहे तुमच्याकडे आपला, आहे ना, BS बँक. आहे. तर सिंपल काय करायचं आहे, जास्त कन्फ्यूज नाही व्हायचं, दोन कन्फर्मेशन घ्यायचं. पहिला आहे बॉलिंगर बँड. बॉलिंगर बँडवरती जायचं, 1 आवरवरती क्लिक करायचं. 1 आवरवरती क्लिक केल्यावरती जिथून पण इथं बघा की इथं बऱ्याच वेळेस आहे ना तुमचं कन्फ्युजन होणार की मार्केट 20 बिलो असताना पण अपसाईडचं मोमेंटम केलं. ह्या दिवशी एक दिवस होता की खूप चांगलं अपसाईडचं मोमेंटम झालं, किंवा इथं जे आहे ते इथं 20 बिलो आहे पण मार्केट साईडवेजमध्ये गेलेलं आहे. ठीक आहे. तर हम्म. हे तुम्ही क्लिअर कसं करणार, तर क्लिअर करण्यासाठी तुम्ही बँड ॲड ऑन करा. तर बँड आहे ना खूप क्लॅरिटीने सांगतो की ॲक्च्युअल ट्रेंड कोणता. ओके. जिथं हम्म. पण 1 आवरचा बँड ब्ल्यू आहे तिथून पुढं आपण बुलिश म्हणजे एक बाईंग साईडचा ट्रेड आयडेंटिफाय करायला स्टार्ट करणार. आणि जिथं पण 1 आवरचा हो. बँड ऑरेंज आहे तिथून आपण एक म्हणजे आता ह्या दोन्ही गोष्टी क्लिअर होतात. ज्यावेळेस 20 अबाव आहे आणि बँड ऑरेंज आहे त्यावेळेस मार्केट जे आहे ते थोडंसं साईडवेज रिट्रेस होऊ शकतं आणि साईडवेज राहू शकतं. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस बँड ब्ल्यू आहे त्यावेळेस 20 अबाव ब्ल्यू आहे तर ते ट्रेंडिंग राहू शकतं. सिम्पल. ओके. जसं की इथं पण बघा की इथं 20 अबाव ऑरेंज बनलेलं, तर मार्केटच्या हाते ह्या दिवशी डाऊन तर आलं, पण इथे ज्या हाती इथं कन्फ्युजन क्रिएट केलं आणि म्हणजे एक साईडवेजमध्ये वोलेटाईल असं मार्केट राहिलं. हम्म. आपल्याला त्याचं काहीच घेणं देणं नाही. बरं. आपल्याला बस एवढंच हे करायचं आहे, जिथं बँड ब्ल्यू आहे जसं की मी एक एक्झाम्पलने दाखवतो. इथं बँड इकडून बघायला स्टार्ट करूयात आणि हळूहळू पाठीमागे जाऊयात. ठीक आहे. जसं की इथं बँड ऑरेंज झाला आहे. ठीक आहे. इथं कलर दिसतो बघा वरती तुम्हाला, इंडिकेटरच्या नेमच्या समोर कलर दिसतो. हो, हो. तर ज्या कॅन्डलला ऑरेंज झालं आहे ना, इथं बघा ह्या कॅन्डलला ऑरेंज झालं आहे. ही जी ग्रीन कॅन्डल आहे हम्म. ना, तर तिथे हो. हे एक टूल आहे व्हर्टिकल लाईन म्हणून, तुम्ही टूलबारमधून ॲड करू शकता फेवरेटमध्ये. तर हे टूल घ्या ओके. आणि सिंपल आहे मार्क करून टाका ती वाली कॅन्डल, ओके. किंवा त्याच्या अगोदरची पण करू शकता. कुठलीही गेली तरी पण चालेल. तर मी ही वालीच करतो जिथे आपला बँड ऑरेंज झाला. ओके. तर हम्म. इथं मी कॅन्डल मार्क केली. कॅन्डल मार्क केल्यानंतर सिंपल 5 मिनिटवरती शिफ्ट व्हा आणि 5 मिनिटवरती ना सगळं काढून टाका. इंडिकेटर काढा, बॉलिंगर बँड पण काढा. आता समजून घ्या की ॲक्च्युली मार्केट करतंय काय आणि तुम्हाला काय करायचं आहे. ठीक आहे. आपलं जे बँड आहे ते बँड इथं रेड झालं आहे ह्या कॅन्डलला. ओके. हम्म. तर इथं ऑरेंज बरं. झाल्यानंतर आहे ना आपल्या माइंडमध्ये एकच गोष्ट पाहिजे की आपल्याला डाऊन साईडचा ट्रेड आयडेंटिफाय करायचा आहे, भले मार्केट कितीही बुलिश जाऊ द्यात. बरं. ओके. तर ज्यावेळेस तुम्हाला डाऊन साईडचा ट्रेड आयडेंटिफाय करायचा आहे, जिथं पण तुमची व्हर्टिकल लाईन येत आहे ना तिथून थोडंसं पाठीमागे बघायचं आणि एक गोष्ट, एक रेक्टँगलचं टूल आहे बघा, रेक्टँगल म्हणून. तर हे टूल घ्या आणि जेवढ्या पण स्विंग बनलेत ना, आता व्यवस्थित ऐका, जेवढे स्विंग बनलेत ना, जसं की इथून एक युटर्न बसलाय, राईट, दिसतं. हा. हा युटर्न आहे. तर विचारेल. डाऊन साईडची जी रॅली झाली त्याच्या अगोदरची जी ग्रीन कॅन्डल आहे, ओके, जसं की इथं ही ग्रीन कॅन्डल आहे, ती तुम्हाला फुल मार्क करायची असे. ओके. तर हा तुमचा एक झोन तुम्हाला दिसेल, समजलं. बरं. आता हे हे बघा इथं टच करून पण फॉल झालं मार्केट, पण आपल्याला ह्या लाईनच्या अगोदर तर माहीतच नव्हतं की डाऊन ट्रेंडमध्ये आलं. बरं. ओके. हं. तर हा सेटअप सोडून द्या. पण बघा तुम्हाला टाईम टू टाईम अपडेट राहायचं आहे. जसं की ह्याच्या अगोदर असे ट्रेड आपण पिक नाही करणार आहे, ह्या लाईनच्या अलीकडचे, ह्या लाईनच्या इकडचे पिक करणार आहे. तर तुम्हाला एक गोष्ट हं. घ्यायची, 2 कन्फर्मेशन मिळणार आहेत आपल्याला या ठिकाणी. जसं की एक स्विंग परत शिफ्ट झालं तर तुम्ही परत रेक्टँगल घ्यायचा, परत ग्रीन कॅन्डल मार्क करायचे रॅलीच्या अगोदरची. बघा ही वाली, बरं. समजलं. हं. हं. परत आता इथे बघा, इथे ग्रीन कॅन्डल बनली, मी ही मार्क करतो. ओके. बरं. आता बघा मार्केट एक्झॅक्टली ह्याच झोनला येऊन ज्यावेळेस तुम्हाला एक रेड कॅन्डल दाखवेल किंवा रिजेक्शन दाखवून कन्फर्मेशन देईल, त्या कॅन्डलला तुम्ही ट्रेड घेऊ शकता. त्या कॅन्डलचा हाय तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता. सगळ्यात फर्स्ट जो स्टॉप लॉस राहणार आहे तो राहणार आहे तुमचा हा वाला स्विंग आहे, जो मेन तुम्ही जो मार्क ओके. केला आहे ना तो वाला स्विंग आहे. आणि हं. टार्गेट जे राहणार आहे ते टार्गेट राहणार आहे नियरेस्ट लो एरिया, जो की इथे बघा की हा वाला एक एरिया होता, हा वाला एक स्विंग आहे इथं.
ओके. ते नियरेस्ट डाऊन साईडचा जो लोवाला एरिया आहे ना, तो तुमचा टार्गेट राहणार आहे. आणि हे झालं प्राइस हम्म. ॲक्शन बेसवरती, आणि हे चेंज ऑफ कॅरेक्टरचा एक कन्सेप्ट आहे त्याच्या बेसवरती. जसं की इथून एक फॉल झाला, जर मी बँक निफ्टीमध्ये असतो, ह्या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर, रेड कॅन्डल नंतर मी एंट्री घेतली असते, आणि मला बघा एवढा लॉस दाखवला मार्केटने, 44 44 पॉईंट, म्हणजे जवळपास 20-22 पॉईंटचे प्रीमियम माझ्या अगेन्स्ट गेले असणार आहे. ठीक. हम्म. जी रॅली झाली डाऊन साईडला, ती एंटर रॅली झाली 187 पॉईंटची, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 9-9-2-18 90 पॉईंटचं प्रॉफिट आहे आता. हम्म. ओके. परत मार्केट फिरून त्याच झोनमध्ये गेलं, आणि बघा एक्झॅक्टली इथे ही एक रेड कॅन्डल बनली. तुम्ही परत एकदा री घेऊ शकता ह्या पॉईंटला, ह्या रेड कॅन्डलला हाय स्टॉप लॉस, आणि त्याच कॅन्डलचा हाय पण ठेवू शकता. तुमच्यावरती आहे की तुम्ही किती रिस्क मॅनेज करू शकता त्याच्यावरती. तर इथून बघा, इथून पण एक रॅली झाली, स्विंग लोपर्यंत झाली व्यवस्थित, जर तुम्ही नोटीस केलं तर बघा, स्विंग लोपर्यंत झाली 297 पॉईंट्स, अप्रॉक्सिमेटली 300 पॉईंटचं पकडा की 300 पॉईंटची रॅली झाली. तर 150 पॉईंटचे प्रीमियम मुवमेंट झाले असते, आणि स्टॉप लॉस होता फक्त 25 पॉईंटचा. बरं. मला वाटतं की तुम्हाला समजलं असेल काय करायचं आहे. ठीक आहे, पण तरी पण आणखीन तुम्हाला इझी करून देतो की कसं तुम्ही ओळखू शकता की तिथूनच मार्केट डाऊन येणार. ठीक आहे, आता हे झालं. तर इथे बघा, इथे एक स्विंग बनला असा यू टर्न दिसतं. इथे पण एक ग्रीन कॅन्डल, बरं. ही ग्रीन कॅन्डल मी मार्क करता. तर ही ग्रीन कॅन्डल मी मार्क केले. इथं ज्या आहे ते इथं कुठल्याच एरियाला मार्केट नाही आलेलं. पण इथे बघा, इथे जी एक डाऊन साईडची रॅली झाली ना, इथे पण एक ग्रीन कॅन्डल आहे. तर आपण ही मार्क करत, काय मार्क करतोय समजतंय? हो. रॅलीच्या अगोदरची ग्रीन कॅन्डल. ओके. ग्रीन डाऊन साईडची कॅन्डल. बरं. रॅलीच्या अगोदरची ग्रीन कॅन्डल. तर मार्क करायचं रिझन काय? मार्क करायचं रिझन आहे की हे एक सप्लाय आणि डिमांड झोन असतं. जी रॅली येते डाऊन साईडची, त्याच्या अगोदरची जी ग्रीन कॅन्डल असते ती खूप जास्त इम्पॉर्टन्स क्रिएट करते मार्केटमध्ये, एक पर्टिक्युलर झोनसाठी. ओके. तर इथे बघा, मार्केट जे आहे ते मार्केट जसं का ह्या एरियामध्ये आलं ना, तर इथे थोडंसं साईडवेजमध्ये गेलं आहे, आणि तुम्ही जे आहे ते तुम्ही ह्या रेड कॅन्डलला इथे डिसिजन घेऊ शकत होता, इथेही ह्या रेड कॅन्डलला डिसिजन घेऊ शकत होता, किंवा इकडे जरी घेतला असता तरीही चालण्यासारखं होतं. जसं की इथे जे आहे ते इथे एक अपसाईडचं मोमेंटम झालं, आणि इथे रेड कॅन्डल बनली होती, इथे पण घेऊ शकत होता. तर मार्केट बघा, नियरेस्ट स्विंग आहे, स्टॉप लॉस आहे जो की थोडासा वरती होता, इथे हवाला पॉईंट. ओके. आणि मार्केट बघा वरती गेलं, यम बनवला प्रॉपर, आणि तिथून फॉल झाला. तर ह्याला आणखीन फिल्टर केलं जाऊ शकतं, पण मी जिथे एंट्री घेतली असती तो वाला हा वाला पॉईंट असता, ही जी रेड कॅन्डल म्हणली ना ती वाली. ठीक आहे, तर इथून जे आहे ते इथून टार्गेट जे आहे ते लोपर्यंत, तर इथे जे आहे ते इथं लोपर्यंत मला 250 पॉईंटचं टार्गेट मिळालं असतं. नंतर लो पण ब्रेक झाला आहे, आणि एंटायर जे मोमेंटम झालं आहे ते झालं 550 पॉईंटचं. समज बरं. हम्म. लक्षात येत आहे काय म्हणताय? हो, येते. आता हे ना थोडंसं मॅन्युअली करणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटेल आपल्याला, की लक्षात नाही येत कोणता पॉईंट आहे कसं बघायचं. तिथं बॉलिंगर बँड जे आहे ना ते खूप मोठा रोल प्ले करतं. जर का तुम्ही बॉलिंगर बँडला ॲड ऑन केलं तर तुम्हाला सिम्पल एक गोष्ट खूप चांगली दिसेल. पहिल्यांदा तर तुम्हाला बॉलिंगर बँड आणि इंडिकेटर अजिबात लावायचं नाही आहे, म्हणजे नेकेड चार्टच अनलाइज करायचं आहे प्राइस ॲक्शन बेसिसवरती. त्याच्यानंतर तुम्हाला बॉलिंगर बँड लावायचा आहे, आणि बघा एक्झॅक्टली 5 मिनिटचा हाय पॉईंटला टच करून त्यांनी फॉल केलेला आहे प्रत्येक वेळेस, आणि फॉल नेहमी बरोबर. 5 मिनिटच्या लोअर पॉईंटपर्यंतच केलेला आहे. जसं की इथे होतं हम्म. की इथे आपली एंट्री बनली, बघा एक्झॅक्टली लोच्या अराउंड येऊनच मार्केटने सपोर्ट घ्यायला स्टार्ट केला. ओके. बरोबर. हा ट्रेड, सेकंड ट्रेड जो आपला बनला, काय झालं की हायला टच केलं, रेड कॅन्डल बनवली, आपली एंट्री बनली इथे, आणि एंट्री केल्यानंतर छोटासा स्टॉप लॉस होता आपला. त्याच्यानंतर जे आहे ते मार्केट बघा एक्झॅक्टली लोपर्यंत फॉल झालं. आता गोष्ट दुसरी आहे की टायमिंग तिथे झालं आहे, पण इथे जे आहे ते इथे लोपर्यंत फॉल झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही इकडे पण नोटीस कराल ना, तर तुम्ही इथे ट्रॅप नसता झाला. आता इथे काय झालं, इथे हा एंटायर झोन होता, तुम्ही रेड कॅन्डल बघितली आणि सेल केला, तर ते पण काही चुकीचं नाही, थोडासा स्ट्रगल बघायला मिळाला असता आणि नंतर प्रॉफिटमध्ये आला असता. पण तुम्हाला एकदम पिन पॉईंट ॲक्युरेट एंट्री पाहिजे ना, तर इथे बघा की इथे एक्झॅक्टली हायच्या अराउंडून ही रेड कॅन्डल बनली. आता समजलं मी का म्हणत होतो माझी एंट्री इथे असते. ओके.
इथे एंट्री, इथे जे आहे ते तुम्हाला छोटासा प्रॉफिट दाखवला. 73 पॉईंट पण चांगला असतो. 30-35 पॉईंटचे प्रीमियम ट्रॅव्हल झाले असतील. आणि त्याच्यानंतर लॉस किती दाखवला बघा. लॉस जो आहे तो 25 पॉईंटचा प्रीमियम तुमच्या अगेन्स्ट गेला होता. त्याच्यानंतर जो फॉल झाला एक्झॅक्टली हाय पॉईंटला टच करूनच ही पण कॅन्डल बनली. आणि त्याच्यानंतर बघा एंटायर फॉल 550 प्लस पॉईंटचा झाला. म्हणजे 200-250 550 पॉईंटचा फॉल होतो. त्यावेळेस अप्रॉक्सिमेटली व्हॉलेटिलिटीने प्रीमियम 300पर्यंत आरामात ट्रॅव्हल करतात. तर इथे 300 पॉईंट जर का कॅल्क्युलेट केलं ना, तर 2 दिवसामध्ये अप्रॉक्सिमेटली 500 पॉईंटचा प्रॉफिट आहे. जसं की इथं 500-550 पॉईंट आहे, तर इथे जवळपास नाही म्हणलं तरी 300 पॉईंटचा प्रीमियम पकडा, की इथे 300 पॉईंटचा प्रीमियम ट्रॅव्हल झाला. इथे 300 पॉईंटची रॅली आहे, म्हणजे इथे 150 पॉईंटचा प्रीमियम ट्रॅव्हल झाला, 450 पॉईंट. आणि इथे जे आहे ते इथे 187 पॉईंटचा मोमेंटम झाला, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 90 पॉईंट. तर आपण पकडूयात की 500 पॉईंटचा प्रीमियम ट्रॅव्हल झालेला आहे 2 दिवसामध्ये, जर का तुम्ही ह्या मेथडच्या बेसिसवरती काम करत असता तर. ठीक आहे. आणि 2 दिवसामध्ये 500 पॉईंट खूप मोठी गोष्ट असते, कारण की जर तुम्ही 100 जरी क्वांटिटीने ट्रेड करताय ना, तरी 500 पॉईंटचा जो प्रॉफिट होतो तो 50,000 रुपये. बरोबर. समजतं. आणि हेच बघा, हे आता इथेच आहे असं नाही, मी तुम्हाला पाठीमागे पण दाखवतो. जसं की आपलं सिक्वेन्स ठेवायचं, मेथड यूज करायचा. मला आल्याला मार्केटमध्ये काय करायचं, तो 1 आवरचा चार्ट बघायचा. 1 आवरचा चार्ट घ्यायचा, बँड बघायचा आहे पहिली गोष्ट. बँड लो आहेत, बँड बघा. इकडे ब्ल्यू झालं दिसतंय इथे. ओके. तुम्ही ते एक व्हर्टिकल लाईन मारतो, की ज्या कॅन्डलला ब्ल्यू झाले त्या कॅन्डलला व्हर्टिकल लाईन मारली. ठीक आहे. आता इथून पुढचं जे आपलं डिसिजन्स आहेत ते बाईंग साईडचे डिसिजन आहेत. 5 मिनिटवरती शिफ्ट करा, सिम्पल. आणि त्याच्यानंतर बँड घालवून टाका, बॉलिंगर बँड ॲड ऑन करू शकता. पण त्याच्या अगोदर ॲनालाइज करायला स्टार्ट करा, की मी कुठे बाय करेन किंवा मी कुठे कुठे डिसिजन घेऊ शकता. तर नेकेड चार्टला ॲनालाइज करणं थोडंसं क्रिटिकल असतं, पण बॉलिंगर बँड तुम्हाला सिम्प्लिफाय करून देऊ शकतं. ठीक आहे. तरी पण ट्राय करा स्वतःहून, की काय गोष्टी केल्या जाऊ शकतात. तर इथं बघा, इथं जर मी असतो तर सिम्पल आहे, की ही एक बाईंग साईडची रॅली आली, तर त्याच्या अगोदरची रेड कॅन्डल, तर जसं की इथून एक गॅपअप झाला आहे, राईट. इथून बघा, इथून एक गॅपअप झाला आहे, तर मी पहिलं तर ही कॅन्डल मार्क केली असती, ही वाली रेड कॅन्डल. ओके. अपसाईडची रॅली झाली ना, तर अपसाईडच्या रॅलीसाठी रेड कॅन्डल आपण मार्क करणार आहे. डाऊन साईडच्या रॅलीसाठी आपण ग्रीन कॅन्डल मार्क करणार आहे. समजतं. लक्षात येते सर. काय ग? हां. तर ह्या दिवशी बघा लागतं. कन्फ्युजन आहे बऱ्यापैकी. तर तरी पण काय केलं ठेव असतं. खाली आता मी. हॅलो. हां हां सर, आवाज येतोय. म्यूट काढा. हॅलो सर, म्यूट काढा, म्यूट आहे. हा, आवाज येतोय. येतो येतो. तर ज्यावेळेस डाऊन साईडची रॅली असणार आहे, आपण ग्रीन कॅन्डल बघणार आहे. आणि ज्यावेळेस अप्पर साईडचं म्हणजे अप ट्रेंडसाठी बघतो, त्यावेळेस रेड कॅन्डल मार्क करणार आहे आपण रॅलीच्या अगोदरची. ओके. हम्म. तर आता पहा, की आता जर का मी बघायचं म्हणलं, तर ही एक ह्यूज रेड कॅन्डल आहे, जो की हा एक एंटायर झोन क्रिएट करत आहे बघा. बरोबर. ओके. तर ह्याच्यामध्ये आपल्याला समजून जातं, जर का असं तुम्हाला काही दिसतंय तर समजून जावं की मार्केट जे आहे ते कन्फ्युजनमध्ये आहे आणि साईडवेज राहू शकतं. पण तरी पण त्याला तुम्हाला फिल्टर करता येऊ शकतं. जसं की नेक्स्ट रॅलीचा वेट करायचा. जसं की इथं एक अपसाईडची रॅली झाली, फॉल झाला, इथून एक रॅली आली, पण ही एक नॉर्मल होती, की एवढी खास नव्हती. बघा, इथून परत फॉल झाला आणि इथून जे आहे ते इथून एक अपसाईडची रॅली आली. दिसतंय. हम्म. तर इथे ही एक रेड कॅन्डल आहे बघा. आता मी मार्क करतो आणि बघा किती परफेक्टली वर्क करतं ते. दिसतंय बघा, एक्झॅक्टली मार्केट जे आहे ते ह्या झोनमध्ये येऊन अपसाईडला गेलेलं आहे. कितीही ती क्रिटिकल आहे. कॅन्डल आहे, जेवढी मोठी कॅन्डल असेल ती पूर्ण मार्क करायची का? हा एंटायर कॅन्डल लोपासून टॉपपर्यंत पूर्ण विथ ओके. बॉडी शॅडो मार्क करायचं. ओके. बघा, एवढं हम्म. कन्फ्युजिंग होतं मार्केट, तरी पण सेटअपनुसार तुम्हाला एक परफेक्ट पॉईंटला एंट्री मिळाली. समजलं. बरोबर.
आणि जर नेकेड चार्ट कन्फ्यूज करतोय, थोडंसं स्ट्रगलवाला वाटतंय. आणि बघा इथं तुम्ही असं नाही की हे मिस झालं की ट्रेडच सुटला, असं पण काय नाही आहे. की तुम्ही बघा नेक्स्ट जे आहे ते इथं एक डाऊन साईडचा फॉल झाला, इथून राहिले आले, तुम्ही ही रेड कॅन्डल मार्क करू शकता. जर मी ही रेड कॅन्डल मार्क केली असती तर बघा तुम्हाला इथे पण अपॉर्च्युनिटीसाठी इथे पण तुम्ही घेऊ शकत होता. बघा एक्झॅक्टली ह्या झोनला टच करून कॅन्डल वरती गेली. हम्म. तर हे जर जमत नाही आहे, सिम्पल आहे, बॉलिंगर बँड ॲड करा, तुम्हाला ते परफेक्टली दाखवेल. जसे की मी तुम्हाला बोलत होतो की लोला टच करून अप केलेलं आहे, तर इथे आपण ही रेड कॅन्डल मार्क केली असती. तर बघा ही रेड कॅन्डल ज्या आहेत एक परफेक्ट एंट्री पण क्रिएट करते तुम्हाला. इथं दिसतं लोच्या अराउंड येऊन मार्केट अप निघालं आहे. परत इथे मी जे बोललो बघा, लोच्या अराउंड येऊन मार्केट अप गेलं आहे. बरोबर. म्हणजे तुमचा माइंडसेट क्लिअर होतं आहे. पहिली गोष्ट, तुम्हाला काय करायचं हे तुम्हाला क्लिअर आहे. हम्म. दुसरी गोष्ट, जर बरोबर. ब्लाइंड चार्टला नाही ॲनलाइज करतायत तर तुम्ही हेल्पिंगसाठी बॉलिंगर बँड यूज करू शकता. आणि जसं की मी बोललो होतो की हाय पॉईंटचे टार्गेट्स, तर तुम्ही इथे पण म्हणजे इथे मल्टिपल ट्रेड्स होत होत्या की इथे जरी डिसिजन घेतला असता ह्या ग्रीन कॅन्डलवरती, छोटासा स्टॉप लॉस होता. बघा खूप स्मॉल स्टॉप लॉस होता, 40 पॉईंट म्हणजे 20 पॉईंटचा स्टॉप लॉस होता एंटायर. आणि त्याच्यानंतर जे आहे ते हायपर्यंत मुवमेंट झालं 1 as 1चं. इथे जे आहे ते टॉपपर्यंतचं जे आहे ते 60 पॉईंटचं मोमेंटम आहे. तर खूप मोठा डे नव्हता पण डिसंट होता, कारण की कन्फ्युजन डेमध्ये पण तुम्ही प्रॉफिटमध्ये येताय. ही गोष्ट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे की तिथे तुम्ही ट्रॅप नाही होत. बरोबर. एंटायर मोमेंटम खूप चांगलं आहे, 140 पॉईंटचं, जवळपास 70 पॉईंटचे प्रीमियम ट्रॅव्हल झाले असतात. स्पेशल डे नव्हता पण छोटा मोठा प्रॉफिट काढून आपण बाहेर पडू शकत होता. बरोबर. नेक्स्ट डे की त्याचा नेक्स्ट डे पण बँड ब्ल्यू होता, तर इथे काय करणं गरजेचं आहे, सिम्पल आहे, बॉलिंगर बँड हाईड हे मी घालून टाकतो. नेक्स्ट डे मी काय केलं असतं किंवा काय करणं गरजेचं होतं, तर बघा हे अपसाईडची रॅली झाली, इथपर्यंत झाली, त्याच्यानंतर एक डाऊन साईडची रॅली झाली, परत अपसाईडची रॅली आली. तर जी रॅलीच्या सुरुवातीची रेड कॅन्डल आहे ती आपल्याला मार्क करणं गरजेचं आहे. तर इथं जे आहे ते इथं बघा, ही जी रॅली आली त्याच्या सुरुवातीला ही रेड कॅन्डल आहे, दिसतं. हम्म. तर ही मी मार्क करतो, एंटायर रेड कॅन्डल मी मार्क केली. बघा एक्झॅक्टली ज्यावेळेस मार्केट ह्या झोनचा बाहेर निघलं, आता हे आपण मार्क कुठे करणार आहे, मार्क आपल्याला कधी समजणार की ही रॅली झाली, ओके, त्याच्यानंतर हा फॉल झाला आणि परत मार्केट कंटिन्यू करत आहे. तर 1-2 ग्रीन कॅन्डल बनलं आहे, ह्या टॉपला आलं आहे, त्यावेळेस मार्क केलं तरी पण चालू शकतं. ठीक आहे. आता नेहमी असं होत नाही की तुम्हाला ज्या आहे ते तीच कॅन्डल ज्या आहे ते त्या झोनला एंट्री देते, कारण की जर का तुम्ही इथं जरी बघितलं, जसं की मी बोललो की हा झोन ही रेड कॅन्डल मार्क करणं गरजेचं आहे. तर बघा बराच टाईम दिला त्यांनी, इथं बराच टाईम स्पेंड केला, मग त्या झोनमध्ये आला आणि मग तुम्हाला तो ट्रेड मिळालेला आहे आणि खूप चांगला गेला आहे. ओके. तर इथे जे आहे तिथे डे थोडासा बघा कसा होता, खूप जास्त ट्रेंडिंग होता, तर त्यामुळे तुम्हाला इमिडिएटली एंट्री मिळाली. जसं की ह्या 1-2 कॅन्डलनंतर मार्केट परत डाऊन आलं, परत ह्या झोनला ब्रेक केला आणि एक्झॅक्टली ह्या पॉईंटला तुम्ही एंट्री घेऊ शकता, ह्या ग्रीन कॅन्डलला किंवा ह्या ग्रीन कॅन्डललाही घेऊ शकता. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर रिॲक्शन्स बघा की कसं गेलं आहे मार्केट. ओके, समजतं. हो. सिम्पल आहे, इफेक्टिव्ह आहे. आणि जर हे नाही जमलं तर मी तुम्हाला बॉलिंगर बँड पण कदाचित ह्या दिवशी व्हॉलेटिलिटी हाय असणार आहे, त्यामुळं तुम्हाला इथं जे आहे ते इथलावाला सेटअप नाही, पण बघा इथं जे मी म्हणत होतो ना ते एक्झॅक्टली 20 नियरेस्ट झालेलं आहे. बघा, हम्म. बघा मी हा जो झोन ड्रॉ केला आहे हा डिलीट करतो पाठीमागच्या डेचा. हा जो झोन ड्रॉ केला आहे, ही जी रेड कॅन्डल आहे ती बघा एक्झॅक्टली इथे इथे आपल्याला एंट्री मिळवून देते. कॅन्डल कोणतेही मॅटर नाही करत, झोनला टच होणं गरजेचं आहे. ओके. तर बरोबर. इथं जे आहे ते इथं बॉलिंगर बँड जर ॲड केला तर एक्झॅक्टली 20 नियरेस्ट त्यांनी पुल घेतलेला आहे इथं. हम्म. क्लिअर आहे. बरोबर. हम्म. तर हे 2 दिवस होते. ह्या दिवशी नॉर्मल प्रॉफिट 140, ह्या दिवशी असता तर खतरनाक प्रॉफिट होता. जरी ह्या लेट जरी घेतली असती, छोटासा स्टॉप लॉस होता 65 पॉईंटचा म्हणजे 30 पॉईंटचा. आणि इथून जे आहे ते इथून खूप चांगलं मार्केट मुवमेंट झालेलं आहे, 750 पॉईंट. ओके. बरोबर. म्हणजे ते 2 दिवस होते ते पण खूप चांगले प्रॉफिटमध्ये गेलेत. जे की ठीक आहे, एवढं तर प्रॉफिट कोण करत नाही, करतात लोक, पण आपल्याकडे तरी अजून तेवढं ते पेशन्स वगैरे ह्या गोष्टी नाही आहेत. पण तरी पण आणि
तुम्ही रीएंट्री वगैरे ह्या गोष्टी पण करू शकता. जसं की परत एक रॅली झाली, परत रिट्रेसमेंट झाली, बिगिनिंगवाली कॅन्डल मार्क करताय आणि त्यानंतर डिसिजन घेताय, तर ते डिसिजन परफेक्टच असतात. जसं की इथं नंतर जरी कुठला सेटअप नाही बनत, पण तरी पण जर मार्क करायचं म्हणलं तर ही एक रॅली झाली, हे रिट्रेसमेंट आणि हे रॅलीचं जे स्टार्टिंग पॉईंट आहे तिथं ही एक रेड कॅन्डल आहे बघा. तर ही जर का मी मार्क केली असती तर इथं बघा, इथं मला कुठलंच कन्फर्मेशन नाही मिळालं, पण इथं जसं का लोच्या अराउंड मार्केट आलं तर इथे बघा ह्या बरोबर. झोनला ब्रेक करून बाहेर निघलाय. तर तुम्ही ह्या ग्रीन कॅन्डलवरती एंट्री घेऊ शकत होता. ह्या ग्रीन कॅन्डल नंतर मार्केट बघा क्लॅरिटीने वरती गेलेलं आहे. समजतंय? हो. बॉलिंगर बँड जस्ट तुम्हाला फिल्टर देत आहे की कुठे काय केलं पाहिजे आणि डबल कन्फर्मेशन आहे. प्राइस ॲक्शन तर कन्फर्म होतेच, पण त्याच्यानंतर बॉलिंगर बँड ही कन्फर्म देत आहे, तर ते ट्रेड खूप जास्त सक्सेसफुल जातात. आणि ठीक आहे, आता हे झालं 2 दिवसाचं. जरी 1 आवरचा बँड कसा होता, ब्ल्यू होता. मी तुम्हाला कन्फर्म करून दाखवतो बघा. हा लास्ट ट्रेड आहे आपला मार्क केलेला, म्हणजे हा दिवस इथं एंड झाला, तर नेक्स्ट डेला तर बँड ऑरेंज झाला आहे. हम्म. तर ह्या दिवशी आपण बाईंगसाठी नाही जाणार आहे. ओके, त्याच्यानंतर अलीकडं इकडं सेलिंगचं आहे, तर इथं पण मी थोडंसं तुम्हाला दाखवतो, कारण की हे कन्फ्युजन क्रिएट करत आहे, कारण की 20 अबाव ऑरेंज आहे बँड. ठीक आहे, पण आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. आपल्याला जे आहे ते आपल्याला फॉलो करायचं आहे ट्रेंडला. ओके, तर इथं ऑरेंज झालं आहे, तर इथं मी मार्क करतो. ओके, त्याच्यानंतर आपण यात 5 मिनिटवरती ड्रॉइंग सगळे सगळे नाही घालवू शकत, हे घालवतो. लक्षात येत आहे कसं वर्क करायचं? हो. ओके, ठीक आहे. हा सेटअप आहे इथं, की इथून ज्या ते इथं ऑरेंजमध्ये आलं होतं आणि इथं ऑरेंजमध्ये आल्यानंतर तुम्हाला एकच गोष्ट मार्क करत राहायचं आहे, सगळं घालवायचं आणि हाय मार्क करत राहायचं आहे की कुठं मार्केट युटर्न घेतं. जसं की ही ग्रीन कॅन्डल आहे, राईट. त्याच्यानंतर म्हणजे इथून तर फॉल तर बरेच झालेत. जसं की इथं म्हणजे ह्या लाईनच्या इकडं आपल्याला काहीच घेणं देणं नाही, कारण की माहीतच नव्हतं ट्रेंड कोणता आहे, राईट ना. बरोबर. ओके, इकडचं बघायचं आपल्याला. तर इकडं बघा काय झालं आहे, त्याच्यानंतर ही ग्रीन कॅन्डल आहे आणि बघा इथं एक्झॅक्टली तुम्हाला ट्रेड मिळालेत. इथं पण मिळालं आहे, इथं पण मिळालं आहे. टायमिंग कमी होता, पण इथे जे जे पण ट्रेड मिळाले ते तुम्हाला परफेक्टली मिळालेत. खूप मोठे नाही आहेत, पण ठीक आहेत. ओके, आणि जर मी बॉलिंग त्यावेळेस बँड ऑरेंज असेल त्यावेळेस रॅलीच्या आधीची ग्रीन लाईन हे घ्यायची ना, ग्रीन रॅली कॅन्डल. काय म्हणताय? ज्यावेळेस बँड ऑरेंज समजा असते आता. म्हणजे आपला व्ह्यू डाऊन साईडला आहे. ठीक आहे, आपला व्ह्यू डाऊन साईडला आहे, तर जिथून पण फॉल झाला आहे त्याच्या अगोदर एक ग्रीन कॅन्डल असते. ती ग्रीन कॅन्डल एंटायर कॅन्डल, जसं की इथं फॉल झाला, मी ही कॅन्डल मार्क केली, पण त्या झोनला मार्केट आलेलंच नाही आहे. ठीक आहे, परत फॉल झाला, परत ग्रीन कॅन्डल बनली, परत फॉल झाला, तर हा जो फॉल झाला आहे त्याच्या अगोदरची ग्रीन कॅन्डल मी मार्क केली. सिम्पल. ओके, आणि ओके कन्फ्युजन ओके. कसं क्रिएट नाही होणार, जसं की तुम्ही मग ही पण कॅन्डल मार्क केली असती, ही पण केली असती, ही पण केली असती, तर कन्फ्युजन कसं क्रिएट नाही होणार आहे. तर तुम्ही सिम्पल बॉलिंगर बँड ॲड ऑन करायचा आणि बघायचं की जिथं पण सेटअप बनतो आहे. जसं की बघा, हा सेटअप एवढा खास नाही वर्क केलेला, 90 पॉईंटचंच मोमेंटम आलेलं आहे. ते पण कसं बसं की स्ट्रगलवालं मोमेंटम आहे. ठीक आहे, जर का तुमची एंट्री थोडीशी लेट झाली असती इथे, तर 60 पॉईंटचंच मोमेंटम होतं. समजतं? हम्म. स्ट्रगल आहे हा. पण तुम्ही इथे बघा की जिथं हायला येऊन जो सेटअप बनला आहे ना, तो सेटअप बघा. जसं की ही रेड कॅन्डल बनली, क्लोजिंगला एंट्री घेतली असते, तर ॲटलिस्ट त्यांनी विदाऊट स्ट्रगल, म्हणजे बघा इथं मार्केट आलं थोडंसं डाऊन, परत तुम्हाला घाबरवलं, अगेन्स्ट गेलं, मग फॉल झालं. पण इथं बघा, इथं काय झालं की इथं जसं का हाय पॉईंटला त्याने रिजेक्ट करायला स्टार्ट केलं, तसं इथं जे आहे तिथं तुम्ही एंट्री घेतली आणि क्लीन वेमध्ये डाऊन आलं आहे. लोपर्यंत तुम्ही टार्गेट्स तर इझिली घेऊ शकता. हम्म. ओके, तर इथं पण तुमचा प्रॉफिटवाला डे होता. ठीक आहे, ह्या दिवशी काय झालं, ह्या दिवशी जे आहे ते ह्या दिवशी थोडंसं मार्केटने कन्फ्यूज केलं आहे बघा, पण नंतर जाऊन तो सिनारिओ मॅच झालेला आहे. आता हे पण आपण बघूयात. ठीक आहे, इथपर्यंत बँड ऑरेंज होतं, ह्या लाईनपर्यंत. ठीक आहे, ह्या दिवशी काय झालं, मार्केट जे आहे ते हायला टच केलं, फॉल केलं, 20ला टच करून अप गेलं. आपल्याला सिम्पल आहे, रॅलीच्या अगोदरच्या ग्रीन कॅन्डल मार्क करायचं. तर बघा, ही ग्रीन कॅन्डल आहे ना, मोठी होती,
तर थोडंसं साईडवेज राहू शकतं. हे आपल्याला आधीच समजून घ्या. जसं की त्या दिवशी पण होतं, तर त्या दिवशी पण मार्केट स्ट्रगलवालं होतं, जास्त प्रॉफिट नाही मिळालं आपल्याला. ठीक आहे. तर इथे जे आहे ते इथं हे सोडून द्या. त्याच्यानंतर एक रॅली झाली, परत फॉल झाला. त्याच्यानंतर ही पण जी ग्रीन कॅन्डल होती ना, ती खूप जास्त मोठी कॅन्डल होती. तर असं तुम्हाला काय मिळतंय, शक्यतो सोडून द्यायचा प्रयत्न करा. नेक्स्टचा वेट करा, की नेक्स्ट एक प्रॉपर आपल्याला आहे ना, काय करायचं आहे, आपल्याला स्टॉप लॉसला स्मॉल करायचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. समजलं? तुमचा झोन जेवढा स्मॉल असेल ना, तेवढा ह्यूज प्रॉफिट होणार तुम्हाला. काय बोललो मी? तुमचा झोन जेवढा स्मॉल बरोबर. असेल ना, तेवढं मार्केट ॲग्रेसिव्हली मुवमेंट करणार आणि तेवढा मोठा प्रॉफिट होणार. तर इथं पण झोन मोठा होता, तर कन्फ्युजन आहे, इथं पण सोडून द्या. तर इथं जे आहे ते इथं रॅली झाली, परत अप गेलं मार्केट. आता इथं बघा, इथं जे आहे ते इथं रॅली झाली. जर का मी हा वाला झोन मार्क करता, ओके, ही ग्रीन कॅन्डल, तर इथं बघा सॉरी, इथं बघा, इथं सेटअप आहे ना, मॅच होत आहेत. काय काय मॅच होत आहे, एक तर प्राइस ॲक्शन पण मॅच होत आहे, आणि दुसरी गोष्ट जी आहे ती ह्या झोनमध्ये आल्यानंतर एक रेड कॅन्डल बनली, ती रेड कॅन्डल हायला बनलेली आहे. बरोबर. समजता? तर हे पण तुम्ही पिक करू शकता. हम्म. झोन जो आहे तो इथून बघा, आणि हा झोन पण छोटा आहे. जसं की मी ह्या 2 कॅन्डल मार्क केला होता, तो त्या खूप ह्यूज होता. तर इथं कन्फ्युजन आणि व्हॉलॅटिलिटी हम्म. क्रिएट होऊ शकतं. आणि हा झोन छोटा आहे, तर इथे जे आहे ते इथे पण तुम्ही बघा, इथे पण इथे ट्रेड घेऊ शकत होता. इथं हॅमर बनला आहे, हायला बनला आहे, चांगली गोष्ट. इथं ट्रेड घेतला, हायचा स्टॉप लॉस, आणि इथून जे आहे ते इथून एक चांगली रॅली झाली. ओके. जर हा सेटअप पण तुम्हाला ओळखता आला नसता, तर सिम्पल आहे की ही रॅली झाली, त्याच्या अगोदर ही ग्रीन कॅन्डल होते. तर सिम्पल आहे की मी ही मार्क केली असती, आणि बघा तुम्हाला इथं इथं सेटअप मिळाला आहे हायच्या अराउंड, दिसतोय? बरोबर. आणि हा पण खूप क्लीन डाऊन आलेला आहे, वन साइडेड. क्लिअर होत आहे? हम्म. हो. ओके, लास्ट बघूयात, आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके, परत 1 ओव्हरवरती शिफ्ट होतो. याच्या अलीकडचा एक सेटअप बघूयात कोणता आहे तो, आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके, इथं बघा, इथं जे आहे ते इथं कन्वर्ट झालं आहे. ओके, इथं तर 5 मिनिट हाईड करायचं सर्व. ओके, बघा हा वाला डे आहे, दिसतंय? एक्झॅक्टली ह्या डेला बँड जे आहे ते बँड ब्ल्यू झाला आहे. ओके, त्याच्यानंतर आपण प्राइस ॲक्शन बेस काय करणार, तर इथून जे आहे ते इथून गॅप अप झाला आहे, रेड कॅन्डल ही होती. त्याच्यानंतर वरती पण एक बघा, ही रेड कॅन्डल आहे. जर का मी ही मार्क केली तर खूप मोठा स्पेस येतो. तर हे रिप्रेझेंट करतं व्हॉलॅटिलिटी आणि साईडवेजला, की मार्केट साईडवेज आणि व्हॉलॅटाईल राहू शकतं ह्या झोनमध्ये. तर इथं जे आहे ते बरोबर. सोडून द्या सेटअप. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर इथं पहा, इथं अपसाईड गेलं, इथं डाऊन आलं, काहीच कळत नाही आहे. ठीक आहे, की इथं काय होतं आहे ते. तर का कळत नाही आहे, कारण की झोन मोठा होता. डी एस जो आहे तो डी एस क्लिअर नव्हता. बरोबर. त्याच्यानंतर हा फॉल झाला, आणि ही बिगिनिंग आहे रॅलीचा. तर ही ज्यावेळेस रॅली झाली ह्या हाय पॉईंटपर्यंत, त्यावेळेस तुम्हाला एक रेड कॅन्डल मिळाली बघा इथं, दिसतं? ही पकडू शकता, किंवा तुम्हाला असं वाटतं की ही रॅली आहे आणि ही रेड कॅन्डल आहे, तर ही पण मार्क करू शकता. बघा, दिसतं? बरोबर. तर हम्म. ज्यावेळेस ह्या झोनला ब्रेक केला ना, आणि त्यावेळेस बघा एक्झॅक्टली इथून एक अपर साईडचं मोमेंटम आलेलं आहे. तर इथं तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होत असणार आहे की झोन असा आला आहे, परत ते झोनमध्ये, कारण की आपण ज्यावेळेस मार्क करणार त्यावेळेस ही रॅली झालेली असणार आहे. मग ही रॅली ज्यावेळेस झाली त्यावेळेस हो. परत मार्केट आतमध्ये आलं आहे. जास्त टेन्शन नाही घ्यायचं की काय होतं आहे काय नाही होत आहे. जर कळत नाही तर सिम्पल आहे, बॉलिंगर बँड ॲड करा आणि लोचा वेट करा. तर बघा एक्झॅक्टली लोला इथं तुम्हाला डिसिजन मिळालं आहे, दिसतं? बरोबर. आणि लोच्या अराउंड जर तुम्ही ह्या कॅन्डलला, ह्या ग्रीन कॅन्डलला जर बाय केलं असतं इकडे, जर का ह्या ग्रीन कॅन्डलला किंवा ह्या जरी केलं असतं, तरी पण इथे बघा इथून एक खूप चांगली रॅली तुमच्या डायरेक्शनमध्ये आलेली आहे. ओके, बरोबर. हा सेटअप मिस झाला असता तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे. बाकी रॅलीच्या अगोदरची ही एक रेड कॅन्डल आहे, तर ही जर तुम्ही मार्क केली असती तर तुम्हाला परत एकदा सेटअप मिळाला ह्या इथं बघा. आणि मी जसं बोललो होतो की झोन जेवढा स्मॉल आहे तेवढा पॉवरफुल सेटअप असणार आहे. बघा, बरोबर.
प्रॉपर फुल कॅन्डल मार्क करायची आणि बघा नुसता टच दिला आहे, लोचा अराउंड दिला आहे आणि मार्केटने इथून एक खूप चांगली रॅली दिली. तर डिसिजन डेफिनेटली ह्या ग्रीन कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर झाला असता. किंवा तुम्हाला जर कन्फर्मेशन हवंच तर तुम्ही एका कॅन्डलचा वेट करा, थोडीशी लेट एंट्री होईल, स्टॉप लॉस थोडासा इन्क्रीज होईल, पण ते जे आहे ते तुम्हाला थोडंसं सेफ फील पण होईल त्याच्यामध्ये. तर इथून बघा, इथून जे आहे ते इथून इथपर्यंत पहिल्यांदा रॅली झाली 70 पॉईंटची, परत फॉल, आणि त्याच्यानंतर जे आहे ते मार्केट जे आहे ते 248 250 पॉईंटच्या आसपास ट्रॅव्हल झालेलं आहे. क्लिअर आहे. हो. एक गोष्ट नोटीस केली की जिथं आपण एंट्री घेतो त्या पॉईंटला मार्केट खूप रेअर सिच्युएशनला येतं, येतो येतो. आणि जर तिथे आलं तर तिथून जो पुलबॅक मिळतो ना तो सगळ्यात पॉवरफुल असतो. हम्म. झोप आली. नाही नाही. गोल्डवरती, गोल्डमध्ये बघा ना जरा, गोल्डमध्ये. हां, तर मी गोल्डवरती दाखवणार होतो. गोल्डवरती बघूयात आणि मग एंड करूयात. 8 मिनिट काहीतरी राहिला आहे. चालेल चालेल. तर 1 आवरवरती शिफ्ट होत, 1 आवरवरती शिफ्ट झालो. बॉलिंगर बँड हाईड करूयात, आपला बँड लावूयात. आता याच्यामध्ये आहे ना बरंच केअरफुली करणं गरजेचं आहे, पण तरी पण इझी, जेवढं इझी आहे तेवढं इझिलीच घ्यायचं आहे. जास्त काही टेन्शन घेत बसायचं नाही. तर इथं ब्ल्यू झाला आहे, इकडून इकडं जाऊयात थोडंसं. ते ब्ल्यू झालं आहे तिथं मार्क करतो. इथे झालं आहे, ओके, इथे झालं आहे. तर हे मार्क कशाला करायचं आहे, एक एक्झॅक्टली आपल्याला ट्रेंड आपल्या लक्षात राहावा की आपण कुठल्या हम्म. डायरेक्शनला ट्रेड करणार आहे, बस एवढंच मिनिंग आहे. असं मार्क वगैरे करायची पण काही गरज नाही, पण आपण गोष्टी एवढ्या लक्षात पण ठेवत नाही की आपण ट्रेंड जरी अप असला तरी आपल्याला काहीतरी वाटतं आणि मग डाऊन साईडचा डिसिजन घेतो आपण. तर त्यासाठी थोडंसं मार्क केलेलं चांगलं आहे. तर इथे करू शकता किंवा इथे करू शकता, दोन्ही पण ठीक आहे. तर इथेच करूयात. हां, तर त्याच्यानंतर 5 मिनिटला शिफ्ट व्हा, बँड घालवा आणि प्राईसला अनालाइज करा की प्राईस काय करताय. तर याच्या इकडे आपल्याला मार्क करायचं आहे. काय मार्क करायचं आहे की जिथं पण अपसाईडची रॅली होईल तिथली जी रेड कॅन्डल आहे ती आपल्याला मार्क करायचं आहे. तर आता इथे बघा, इथे जर का मी ही रेड कॅन्डल मार्क केली रॅलीच्या अगोदरची, तर मार्केटच्या ह्या झोनमध्ये आलो तरी पण इथून अप नाही गेलेलं, इथून काय झालं आहे, फॉल केलेला आहे. ठीक आहे. आता चालतंय. ह्याच्यापासून मी वाचणार कसं, तर बॉलिंगर बँडला ॲड करा आणि सिम्पल बघा की ते लोच्या अराउंड आहे का. तर ते लोच्या अराउंड इथून बघा ह्या कॅन्डलने टच करून अप गेलेलं आहे, दिसतं. हम्म. कदाचित इथे आपला बाईंगचा डिसिजन होऊ शकतो. ठीक आहे, झाला तरी काही प्रॉब्लेम नाही. तर इथं तुम्ही बाय करू शकता आणि हा तुमचा असेल त्याच पॉईंटला, त्या थोडासा ह्या झोनच्या खाली. तर इथे तुमचा असेल हिट होऊ शकतो एवढा, किती आहे, 90 $90च्या आसपास. ठीक आहे. आता इथं झालं आहे का, असं फेल का झालं आहे, कारण की प्राइस ॲक्शन वाईज तो जो आहे तो नेक्स्ट DS ला तो सपोर्ट घेणार आहे, म्हणून ते फेल झालं आहे. तर जर का तुम्ही इथं पाठीमागे हम्म. बघाल ना, तर ही जी रॅली झाली ना त्याच्या अगोदरचा जो पॉईंट होता बघा इथं, तर ही रेड कॅन्डल जर मी मार्क केली ना तर बघा एक्झॅक्टली ह्या झोनला रिस्पेक्ट करून मार्केटने अपसाईड मोमेंटम केलेलं आहे. तर तुम्हाला ह्या झोनला लोअर बॉलिंगर बँडला अलर्ट राहणं गरजेचं होतं. इथे जसं का तुम्हाला रिॲक्शन दिसतं, इथे तुम्ही ट्रेड घेऊ शकत होता. आणि फॉरेक्समध्ये तो थोड्याशा काय ह्या, डब्ल्यू पण आहे ना तिथे. हां, डब्ल्यू तर आहेच, पण बघा एक्झॅक्टली लो पॉईंटला टच करून टर्न्स आहेत इथं. जसं की फिल्टर करायचं आहे करेक्ट. मला की मी एक्झॅक्टली एंट्री कुठे घेणार. तर सिम्पल आहे की ते जे आहे ते इथं टर्न होते, तर याला फिल्टर एवढ्या पाठीमागे नाही बघायचा. तर ही एक रॅली झाली, हा फॉल झाला. तर सिम्पल आहे की मी ही रेड कॅन्डल मार्क करणार. ही रेड कॅन्डल मार्क केल्यावरती बघा एक्झॅक्ट झोन सापडतं की इथं, म्हणजे ही रॅली झाली म्हणजे ह्या 2 कॅन्डलनंतर जे आहे ते आपण मार्क केला असता. ठीक आहे, हा वाला झोन करेक्ट. इथे मार्क केला. परत ह्या झोनमध्ये एंटर झालं मार्केट आणि आपण काय बघितलं की एक्झॅक्टली लोच्या अराउंड येऊन ह्या झोनला ब्रेक करत परत ही एक पॉवरफुल कॅन्डल बनली. तर ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगला आपली एंट्री असते इथे. 2 रिझन आहेत, एक तर झोनला ब्रेक करून बाहेर निघला आहे आणि अजून एक रिझन आहे की लोला टच करून बाहेर निघला आहे. अजून एक रिझन करून आहे बाहेर की 1 ओव्हरमध्ये आपला बँड ब्ल्यू आहे. ठीक आहे. करेक्ट. आणि ही जी रॅली झाली डेफिनेटली मोठी असणार आहे, जवळपास 1966. बरोबर. समजतं. हो बरोबर. 1966. हे पॉसिबल आहे नाही ते तुमच्यावरती एक्सपिरियन्सवरती आहे, पण हे पॉसिबल आहे. हाय, आहे बरोबर. 733 पॉईंट.
बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर अपडेट राहू शकता प्रत्येक झोनला मार्क करत करत की अपसाईडचं जे आहे ते तर मी तुम्हाला तरी पण दाखवतो. इथं की जसं की ही रॅली झाली, ही कॅन्डल होती, हा झोन मार्क आहे इथं. जर का बँड ब्ल्यूच राहतोय आणि मार्केट जे आहे ते मार्केट ह्या झोनमध्ये येत आहे तर इथे पण एंट्री घेऊ शकता. पण ही एक रॅली झाली, हा एक झोन बनला. आता हा झोन जो आहे तो मोठा आहे, तर इथं व्हॉलेटिलिटी मिळू शकता ते इथं किंवा साईडवेज. जसं की इथं बघता तसं ते साईडवेजमध्येच गेलं ह्या झोनमध्ये आल्यानंतर. ठीक आहे. पहिला हो. फिल्टर कसं करणार की कुठे एक्झॅक्टली एंट्री बनते, तर सिम्पल आहे, जिथे जिथं रॅली होत आहे तिथं मार्क करत राहायचं. मग मी काय केलं की ही डाऊन साईडची रॅली झाली, ही अप साईडची रॅली की कॅन्डलला म्हणजे स्टॉप लॉसला छोटं करत जायचं. इथे बघा की इथं मी मार्क केला हा वाला पॉईंट आणि बघा परत एकदा एंट्री मिळाली तुम्हाला ह्या पॉईंटला. कारण की दोन गोष्टी होतात इथं, एक तर आपण मार्क कधी करणार आहे, ही एक दोन कॅन्डल बनल्यानंतर. ठीक आहे. परत हा फॉल झाला, फॉल होऊन ह्या झोनच्या आतमध्ये आलं मार्केट. ओके. आणि बघा सेटअप पॉवरफुल कुठले असतात जे झोनच्या अराउंड येऊन ते आतमध्ये जास्त वेळ थांबत नाहीत. ते झोनच्या अराउंड येऊन किंवा झोनलाच टच करून जे रिजेक्शन देतात ना, छोटी कॅन्डल बनेल, रिजेक्शन बनेल, हॅमर वगैरे बनेल, असं काहीतरी एक रिजेक्शन टाईप कॅन्डल की बरोबर ह्या वरच्या एरियाला किंवा थोडंसं आतमध्ये आलं आणि लगेच रिजेक्ट झालं आहे, तर ते वाले सेटअप ना खूप मोठा प्रॉफिट देतात. आणि जे वाले सेटअप याच्या आतमध्ये येऊन टाईम स्पेंड करून मग बाहेर निघतात ना, ते बऱ्यापैकी जे आहे ते एक हायपर्यंतचे प्रॉफिट तुम्ही एक्सपेक्ट करू शकता त्याच्यामध्ये. ठीक आहे. जसं की इथं पण झालं, इथं लोच्या अराउंड पण होतं, ट्रेंड पण अप आहे, बँड ब्ल्यू आहे आणि झोनला ब्रेक करत बाहेर निघलं मार्केट. तर ह्या कॅन्डल नंतर पण तुम्ही एंट्री घेऊ शकत होता. ही एक परफेक्ट कॅन्डल आहे कन्फर्मेशनसाठी, ग्रीन कॅन्डल. समजता? ओके. कॅल्क्युलेट करत 194च्या अराउंड आहे इथं पण. बरोबर. ओके. त्याच्यानंतर ही कॅन्डल झाली, सोडून द्या, हे डिलीट करा. आणि त्याच्यानंतर ही एक रॅली झाली होती आणि स्टॉप लॉसही ट्रेल करू शकता, पण मी ते तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये सांगेल कसं ट्रेल करायचं आणि कसं हिट नाही होणार स्टॉप लॉस तुमचा. तिथे बघा हा झोन होता, मार्केट आलं, रिस्पेक्टच नाही केलं, सेटअपच नाही मिळाला. ठीक आहे, सोडून द्या. तर आणि दुसरी पण गोष्ट आहे की लोच्या अराउंड नव्हतं मार्केट, मिडल स्पेसला होता. तो सिम्पल आहे. पण झोन जर असेल तर तुम्ही जे ते ह्या पॉईंटला अलर्ट राहू शकता. बघा लोला टच करून अप गेलं, राईट. आणि तसं बघितलं तर ही पण कॅन्डल मार्क करणं गरजेचं आहे. तर इथे अप गेलं, त्याच्यानंतर परत एक बेस बनला आणि मार्केट जे आहे ते ह्या झोनला ब्रेक करून ही एक पॉवरफुल कॅन्डल आहे जी तुम्हाला कन्फर्मेशन देते. तुम्ही ह्या कॅन्डल नंतरही एंट्री घेऊ शकता. कारण इथे पण सेम आहे की 1 ओव्हर बँड ब्ल्यू आहे. पहिली गोष्ट प्राइस ॲक्शन जे आहे ते प्राइस ॲक्शननुसार झोनला ब्रेक केलं आहे. दुसरी गोष्ट लोच्या अराउंड रिजेक्शन देऊन मार्केट वरती निघालं. क्लिअर. इथे जरी एंट्री झाली असती तुमची, छोटंसं स्टॉप लॉस त्याच कॅन्डलचा स्विंग किंवा यू टर्न पकडू शकता आणि प्रॉफिट हाय पॉईंट. तर हाय पॉईंटला टच झालं आहे तिथं जवळपास $350 प्रॉफिट आहे. किंवा इथेही घेऊ शकत होता, इथे पण थोडंसं हाय पॉईंटच्या अराउंड आलं बघा. समजतंय? पुढचा सेटअप खूप हो. प्रॉपर बनला आहे बघा. बघा हा झोन होता, त्याच्यानंतर इथे शिफ्ट झाला, हा मार्क केला असता आणि हा मार्क केल्यानंतर पुढचा सेटअप इथे मिळाला आहे तुम्हाला ह्या झोनच्या अराउंड. एक्झॅक्टली त्या झोनच्या अराउंड आला, लो पण आहे, ग्रीन कॅन्डल पण बनली. इथे तुम्ही एंट्री घेऊ शकता आणि इथून मार्केट गेलेलं आहे हाय पॉईंट पण 226.